राजाचा नमस्कार माझा। पुण्यपावन भगवान गौतम ऋषीच्या तपश्चर्येने पावन झालेले हे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र। इथं हे बघा मागं ब्रह्मगिरी, भगवती ब्रह्मगिरीचा वेढा, भगवान महादेवाला इथं ब्रह्मगिरीचा वेढा आहे। आणि हे पाठीमागं भगवान त्र्यंबक राजाचं मंदिर आहे। हे जे भगवान त्र्यंबक राजा आहेत इथं 3 देवता आहेत, भगवान महादेव, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू। शिवलिंगामध्ये 3 तांदळे आहेत बघा आतमध्ये, आणि खाली कपरीत गंगा आहे। ते गंगावर प्रगट झाली, मग कुशावर्तात प्रगट झाली आणि इथं शिवलिंगात प्रगट झाली, आणि इथून मग ही गोदावरी दक्षिण भारतात वाहत जाते। इथे भगवान महादेव आहेत, भगवान विष्णू आहेत आणि भगवान ब्रह्मदेव आहेत। असे 3 देवांचे एकत्रीकरण म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हणतात। त्र्यंबकेश्वर शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो त्रीणी अंबकानी यस्य स त्र्यंबकः, आणि त्र्यंबकश्चासौ ईश्वरः इति त्र्यंबकेश्वरः। 3 डोळ्याने युक्त असा ईश्वर, त्रिनी म्हणजे 3, अंबक म्हणजे डोळे, आणि 3 डोळ्याने युक्त असलेला ईश्वर त्याला त्र्यंबकेश्वर म्हणायचं। या भगवान त्र्यंबकेश्वराचं जर आराधन केलं तर अकाल मृत्यू टळतो। म्हणून आपण जो मृत्युंजय मंत्र म्हणतो ना, त्या त्र्यंबकी राजाचं वर्णन आहे। आणि म्हणून अशा या त्र्यंबक राजाच्या दरबारात आपण येतो। अनेक परकीयांची आक्रमण झाली, त्या आक्रमणामध्ये हे मंदिर अनेक वेळा नष्ट झालं, पण तरीही नंतर पेशवाईच्या काळामध्ये याचं मग पुनरुज्जीवन झालं। अतिशय देखणं मंदिर आहे, दक्षिण भारतातलं हे महत्वाचं मंदिर आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। त्र्यंबकम गौतमी तटे असं स्पष्ट लिहिलेलं आहे, आणि म्हणून आज आपण इथं येतो। आज दर्शन होतं, इथं पादुकांची भेट होते, आणि मग आपण प्रस्थान करत असतो। सर्वांनी मोठ्याने पुंडलिका करून सर्वांनी त्र्यंबक राजाचा जय जयघोष करायचा। बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव त्र्यंबकराज महाराज की जय, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय, गोदावरी मैया की जय, गिरिराज ब्रह्मगिरी महाराज की जय।